तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का? काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात, तुमच्या शांत स्वभावाचा कमजोरी समजतात. तुम्ही नम्रपणे वागलात की ते तुम्हाला गृहीत धरायला लागतात आणि मग मनात प्रश्न निर्माण होतो. भांडण न करता, आवाज न चढवता, अपमान न करता अशा लोकांना त्यांची जागा कशी दाखवायची? मित्रांनो, प्रत्येक लढाई शब्दांनी जिंकावी लागते असं नाही. काही वेळा शांतता, स्वाभिमान आणि योग्य वागणूक हे सर्वात प्रभावी उत्तर असतं. आज आपण पाहणार आहोत लोकांशी भांडण न करता त्यांना त्यांची जागा कशी दाखवायची, 10 नियम. आणि अशाच स्वाभिमान, व्यक्तिमत्व विकास आणि जीवनातील महत्त्वाच्या धड्यावर आधारित व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. 1. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं बंद करा. सर्वात पहिला नियम, लोकांना तुमच्यावर नियंत्रण कसं मिळवलं पाहिजे आहे का तुमच्या प्रतिक्रियेमधून ते काही बोलतात आणि तुम्ही लगेच चिडता, ते टोमणे मारतात, लगेच स्पष्टीकरण द्यायला लागता. ते टीका करतात आणि तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करता. यामुळे समोरच्या व्यक्तीला एक गोष्ट समजते, मी याला सहज हरू शकतो, म्हणून प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. कधीकधी शांत राहणं हे सर्वात प्रभावी उत्तर असतं, कारण शांत माणसाची ताकद लोकांना उशिरा समजते. 2. स्वतःची किंमत स्वतः ठरवा. खूप लोकांची समस्या ही नसते की इतर त्यांना कमी लेखतात. समस्या ही असते की ते स्वतःला कमी समजतात. जर तुमची किंमत दुसऱ्याच्या मतावर अवलंबून असेल तर प्रत्येक टीका तुम्हाला दुखावेल. पण जर तुम्हाला स्वतःची किंमत माहीत असेल तर लोकांचं बोलणं तुमच्यावर फारसा परिणाम करणार नाही. लक्षात ठेवा, हिऱ्याची किंमत काच ठरवत नाही, तसंच तुमची किंमतही दुसरे लोक ठरवत नाहीत. 3. जिथे आदर नाही तिथे उपस्थिती कमी करा. काही लोकांना आपण सतत उपलब्ध असतो. जेव्हा ते आपली किंमत विसरतात, तुम्ही कायम उपलब्ध राहता तर अनेक जण तुम्हाला गृहीत धरतात. म्हणून जिथे तुमचा आदर होत नाही तिथे स्वतःहून अंतर ठेवा. भांडणं करू नका, वाद घालू नका, फक्त तुमची उपस्थिती कमी करा, कारण अनेक वेळा तुमच्या अनुपस्थितीतच लोकांना तुमची किंमत समजते. 4. शब्दापेक्षा कृतींना बोलू द्या. काही लोक सतत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. मी असा आहे, मी तसा आहे, माझी किंमत आहे. पण खऱ्या अर्थाने प्रभावशाली लोक स्वतःबद्दल कमी बोलतात आणि त्यांच्या कृतीत जास्त बोलतात. तुम्ही प्रामाणिक असाल तर ते तुमच्या वागण्यात दिसेल. तुम्ही सक्षम असाल तर ते तुमच्या कामात दिसेल. म्हणून स्वतःबद्दल घोषणा करण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करणाऱ्या कृती करा. 5. मर्यादा आखायला शिका. हा नियम खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेक लोकांचा गैरफायदा घेतला जातो. याचं कारण ते वाईट नसतात, कारण ते मर्यादा आखत नाहीत. कोणी काहीही बोलतं, कोणी काहीही मागतं, कोणीही कोणत्याही वेळी त्रास देतं आणि ते सगळं सहन करत राहतात. पण लक्षात ठेवा, चांगला माणूस असणं आणि सर्व काही सहन करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मर्यादा आखणं म्हणजे उद्धटपणा नाही, ती आत्मसन्मानाची खूण आहे. 6. स्वतःवर काम करणं कधीच थांबू नका. ज्यांना लोकांना त्यांची जागा दाखवायची असते ते अनेकदा लोकांवर लक्ष केंद्रित करतात, पण खरा मार्ग वेगळा असतो. स्वतःवर काम करा, तुमचं ज्ञान वाढवा, तुमचे कौशल्य वाढवा, तुमचा आत्मविश्वास वाढवा, कारण तुम्ही जितके सक्षम व्हाल तितके कमी लोक तुम्हाला कमी लेखण्याची हिंमत करतील. मित्रांनो, लोकांना त्यांची जागा दाखवण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे स्वतःची जागा मजबूत करणं. भांडणं, राग आणि वाद यामुळे तात्पुरता दिलासा मिळू शकतो, पण कायमस्वरूपी आदर मिळतो तो व्यक्तिमत्वामुळे. 7. नाही म्हणायला शिका.
खूप लोकांचा गैरफायदा घेतला जातो, कारण त्यांना नाही म्हणता येत नाही. कोणी काही मागितलं की हो, कोणी मदत मागितली की हो, कोणी वेळ मागितला की हो, कोणी चुकीची अपेक्षा ठेवली तरी हो. आणि मग हळूहळू लोकांना वाटायला लागतं की तुम्ही कायम उपलब्ध आहात. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी हो म्हणणारा माणूस अनेकदा स्वतःलाच विसरतो. तुमचाही वेळ महत्त्वाचा आहे, तुमच्याही गरजा महत्त्वाच्या आहेत, तुमची स्वप्न महत्त्वाची आहेत. म्हणून जिथे गरज असेल तिथे नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणायला शिका. सुरुवातीला काही लोकांना ते आवडणार नाही, पण हळूहळू त्यांना तुमच्या मर्यादा समजतील आणि तिथून खरा आदर सुरू होतो. 8. प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न सोडा. ही खूप मोठी चूक आहे, कारण जगात असा एकही माणूस नाही जो सर्वांना आवडतो. तुम्ही कितीही चांगलं वागा, कितीही मदत करा, किती प्रामाणिक राहा, तरी काही लोक तुमच्याबद्दल वाईटच विचार करतील. पण प्रश्न असा आहे की तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य इतरांना खुश करण्यात घालवणार का, की स्वतःच्या मूल्यानुसार जगणार? लक्षात ठेवा, जो माणूस सतत सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो तो अनेकदा स्वतःच दुःखी राहतो. म्हणून योग्य ते करा. लोकांना आवडेल म्हणून नाही, तर ते योग्य आहे म्हणून करा. 9. तुमचं मौन योग्य ठिकाणी वापरा. लोकांना वाटतं की ताकद म्हणजे मोठ्याने बोलणं, पण अनेकदा खरी ताकद मौनात असते. कोणी तुम्हाला उचकवलं असेल, कोणी मुद्दाम वाद घालण्याचा प्रयत्न करत असेल, कोणी तुमच्याकडे प्रतिक्रिया काढण्याचा प्रयत्न करत असेल, तर प्रत्येक वेळी उत्तर देणं आवश्यक नसतं. कारण काही लोकांना सत्य नको असतं, त्यांना फक्त वाद हवा असतो. आणि अशा वेळी तुमचं मौन त्यांना सर्वात जास्त अस्वस्थ करतं. मौन म्हणजे भीती नाही, मौन म्हणजे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण. आणि ज्याला स्वतःवर नियंत्रण असतं त्यांच्यावर इतरांचं नियंत्रण राहत नाही. 10. तुमचं यशच तुमचं उत्तर बनू द्या. हा शेवटचा आणि सर्वात शक्तिशाली नियम आहे. कारण अनेक लोकांना शब्दांनी उत्तर देता येत नाही, पण कृतींनी नक्की देता येतं. कोणी तुम्हाला कमी लेखलं, मेहनत करा. कोणी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली, स्वतःला अधिक सक्षम बनवा. कोणी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, स्वतःवर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, आज जे लोक तुमच्यावर हसतात, उद्या तेच लोक तुमचं उदाहरण देतील. आज जे लोक तुमची किंमत ओळखत नाही, उद्या तेच लोक तुमचा सल्ला मागतील. म्हणून प्रत्येक टीकेला उत्तर देण्यात वेळ वाया घालवू नका. तो वेळ स्वतःला अधिक चांगलं बनवण्यात वाया घालवा. कारण यश हे अनेकदा सर्वात प्रभावी उत्तर असतं. एक महत्त्वाचा जीवनधडा: लोकांना त्यांची जागा दाखवणं म्हणजे त्यांचा अपमान करणं नाही, त्यांना कमी लेखणं नाही, त्यांच्याशी वाईट वागणं नाही. खरं तर लोकांना त्यांची जागा दाखवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं, स्वतःचा स्वाभिमान जपणं, स्वतःच्या मर्यादा स्पष्ट ठेवणं आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा लोक आपोआप तुमच्याशी कसं वागायचं हे शिकतात. लक्षात ठेवा, जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक ते जे सतत स्वतःला सिद्ध करत राहतात आणि दुसरे ते जे शांतपणे स्वतःला घडवत राहतात. पहिल्या प्रकारच्या लोकांना मान्यता हवी असते, दुसऱ्या प्रकारच्या लोकांना प्रगती हवी असते आणि शेवटी जिंकतात तेच जे स्वतःवर काम करतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.